आपण मागच्या व्हिडिओमध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड पार्ट 4मध्ये हाऊ ड्रॉपलेट फॉर्म्स त्याचा स्टडी केला, त्याच्यानंतर कॅपिलरी ॲक्शनचा स्टडी केला आणि लास्टला रेनॉल्ड्स नंबरचा स्टडी केला. आज आपण ह्या चॅप्टरचा लास्ट पार्ट पाहणार आहे. त्याच्यात एकच मेन आहे, फक्त बर्नॉलिस प्रिन्सिपल. ते ह्या पार्टमध्ये खूप मेन आहे. तरी आपण राहिलेल्या पूर्ण पार्टचा स्टडी करणार याच्यात. त्याच्यातला फर्स्ट आहे विस्कॉसिटी. आता मी व्हिडिओच्या फर्स्ट पार्टमध्ये किंवा सेकंड पार्टमध्ये विस्कॉसिटी म्हणजे काय असतं ते सांगितलं होतं. तरी आज परत एकदा सांगतो पहा. विस्कॉसिटी म्हणजे काय? समजा हा सरफेस आहे आणि तुम्ही काहीतरी याच्यावर असं लिक्विड टाकलं, बरोबर? ते लिक्विड असं वाहत जातं, कोणतं पण असं पाणी, दूध वगैरे काहीतरी असं, आणि एक ठराविक पोझिशनपर्यंत ते जाऊन थांबतं, बरोबर का? आता हे लिक्विड ह्या पोझिशनपासून ह्या पोझिशनपर्यंत कसं फ्लो होतं, कसं वाहत जातं? तर पहा, इथं थोडीशी मोठी डायग्राम करून सांगतो मी. हा सरफेस आहे आणि असं लिक्विड असं फ्लो होतं असं समजा. आता याच्यात काय होतं, ह्या लिक्विडचे असे लेअर असतात, बरोबर? असे समजा लेअर असेल तर यात काय होतं, ज्यावेळेस हे लिक्विड फ्लो होतं त्यावेळेस हा लेअर पुढे जातो, बरोबर? खालचा लेअर असा वरती येतो. हा खालचा लेअर वरती गेला की तो परत त्याच्या पुढे जातो, परत हा खालचा लेअर वरती जातो. हा लेअर म्हणजे लेअरनुसार ते काय होतं, असं फिरत राहतं आणि ते मोशनमध्ये येतं. त्यालाच आपण विस्कॉसिटी म्हणतो, बरोबर? हे सांगितलं होतं आधी. आता पहा काय असतं विस्कॉसिटी. इट इज द प्रॉपर्टी ऑफ लिक्विड. एक लिक्विडची प्रॉपर्टी, कारण प्रत्येक लिक्विड काय होतं, जर तुम्ही फ्लोअरवर टाकलं तर ते वाहत जातं, पण त्याचा वाहण्याचं कसं असं खालचा थर वरती, वरचा लेअर खाली, असं या पद्धतीने ते काय होतं, फ्लो होत जातं. मेनली फोकस ऑन फ्रिक्शनल फोर्स. आता ज्यावेळी हे जे लेयर्स असतात एकमेकाला ओव्हरलॅप होतात, बरोबर का? म्हणजे हा वरचा लेअर खाली जातो, खालचा लेअर फिरून परत वरती जातो, म्हणजे एकमेकाला ते काय असतात, फ्रिक्शनल फोर्समध्ये आणतात, बरोबर? विस्कॉसिटी is that property of fluid by virtue of which the relative motion between the different layer of a fluid experience a dragging force. पहा, हे जे लेअर ज्यावेळेस एकमेकाला फ्रिक्शनमध्ये आणतात आणि असे सर्क्युलर मोशन मोशनमध्ये, किंवा त्याला आपण रिलेटिव्ह मोशन पण म्हणतो, ज्यावेळेस ते असे पुढे जात असतात त्यावेळेस त्याचा ड्रॅगिंग फोर्स पण काय होतो, आपल्या होतो. ड्रॅगिंग फोर्स म्हणजे काय करतात, ते एकमेकाला ओढत नेतात, बरोबर का? म्हणजे याच्यात कोणता फोर्स असतो, ड्रॅगिंग फोर्स सुद्धा असतो विस्कॉसिटीमध्ये. कळलं विस्कॉसिटी काय? आता त्याच्यातला विस्कॉसिटी ड्रॅग म्हणजे काय असतो? ड्रॅग म्हणजे ओढण्या. तर विस्कॉसिटी ड्रॅग म्हणजे काय? इन अ लिक्विड इट इज ड्यू टू शॉर्ट रेंज ऑफ मॉलिक्युलर कोहेसिव्ह फोर्स. हा ड्रॅगिंग फोर्स कशामुळे येतो लिक्विडमध्ये? तर याच्यात जी काही शॉर्ट रेंज असते कशाची, जे काही लेअर पाहिले आपण लिक्विडचे, बरोबर? त्या प्रत्येक लिक्विडच्या लेअरमध्ये काय असतो, कोहेसिव्ह फोर्स असतो. कारण लिक्विड सेम सबस्टन्स आहे, बरोबर? सबस्टन्समध्ये कोणता फोर्स असतो, मॉलिक्युलमध्ये कोहेसिव्ह फोर्स असतो. मग याचे काय, जे लेअरचे जे मॉलिक्युल असतात ते एकमेकाला कोहेसिव्ह फोर्स ते काय असतात, अट्रॅक्ट असतात. मग ते एकमेकाला काय करत चालतात, ड्रॅग करत पुढं मोशनमध्ये येतात. इन गॅसेस हे झालं लिक्विडमध्ये. कळ. आता गॅसेसमध्ये काय होतं, इन गॅसेस इट इज ड्यू टू कोलिजन बिटवीन फास्ट मुव्हिंग मॉलिक्यूल. आता गॅसेस कसं असतं, एका स्ट्रेट लाईनमध्ये फ्लो होतात, त्याच्यातले जे फास्ट मुव्हिंग मॉलिक्यूल असतात त्या दोन्हींमध्ये काय होतं, कोलिजन होतं. एक मॉलिक्यूलचं दुसऱ्या मॉलिक्यूलला कोलिजन होतं. हा पुढं असं एकमेकाला काय चालतो, मोशनमध्ये आणत चालतो. कळलं? मग लक्षात ठेवायचं, लिक्विडमध्ये कोणता फोर्सने असतं, कोहेसिव्ह फोर्सने. तर गॅसेसमध्ये कोलिजन बिटवीन द फास्ट मुव्हिंग मॉलिक्यूल. हा विस्कस ड्रॅग. त्याच्यामुळे ड्रॅग म्हणजे एकमेकाला ढकलणे किंवा ओढत नाही. कळलं? आता इथं दोन डायग्राम दिल्यात त्या पहा. आता हा विस्कस फ्लो आहे. विस्कस लिक्विड म्हणजे थोडंसं जेली लाईक असतं, थोडंसं चिकट म्हटलं तरी चालेल. तर विस्कस फ्लोमध्ये कसं असतं, जे काही डिफरंट लेअर असतात त्या प्रत्येकाची वेगवेगळी व्हॅलोसिटी असते. इथं पहा, मधल्या लेअरची व्हॅलोसिटी सगळ्यात जास्त आहे, बाकीच्या लेअरची व्हॅलोसिटी त्याच्यापेक्षा काय कमी. ते लक्षात ठेवायचं. विस्कस फ्लोमध्ये काय असतं, जे लेअर असतात लिक्विडचे त्या प्रत्येक लेअरची व्हॅलोसिटी काय असते, वेगवेगळी असते. कळलं? आणि जो नॉन विस्कस फ्लो असतो म्हणजे ते काय थोडं पण चिकट नसतं, ते सगळ्या लेअरची व्हॅलोसिटी सारखी असते. म्हणजे ते एकमेकाला ओव्हरलॅप करतात पण ड्रॅग करत चालत नाही, बरोबर त्याच्या स्ट्रेट लाईनमध्ये एक लेअर काय होत असतो, फ्लो होत असतो. तसं विस्कसमध्ये वरचा लेअर खाली येतो, खालचा लेअर वरती जातो, म्हणजे हे प्रत्येकाला फ्रिक्शनल फोर्समध्ये अट्रॅक्ट करतात. कळलं? हे विस्कस. आता आपल्याला पाहिजे विस्कस ग्रॅडियंट म्हणजे काय. विस्कॉसिटीज मधलाच छोटासा पार्ट आहे विस्कॉसिटी ग्रॅडियंट काय असतं. याच्यात फक्त याची डेफिनेशन लक्षात ठेवायची. विस्कॉसिटी ग्रॅडियंट काय असतं, तर द रेट ऑफ चेंज ऑफ व्हॅलोसिटी. जी काय लेअरची जी व्हॅलोसिटी असते ना, मी आता म्हटलं जे विस्कस मीडियम असते त्याच्या प्रत्येक लेअरची व्हॅलोसिटी काय असते, वेगवेगळे असते. मग द रेट ऑफ चेंज ऑफ व्हॅलोसिटी विथ डिस्टन्स dx मेजर्ड फ्रॉम स्टेशनरी लेवल. या स्टार्टिंगच्या पोझिशन पासून नंतरच्या पोझिशन पर्यंत ते व्हॅलोसिटीचा तो स्टडी केला जातो विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. त्यालाच आपण विस्कॉसिटी ग्रेडियंट म्हणतो. विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स असतं म्हणून आपण याला व्हॅलोसिटी, चेंज इन व्हॅलोसिटी आपण टीव्हीने दाखवतो आपण चेंज इन डिस्टन्स, बरोबर का? चेंज इन व्हॅलोसिटी म्हणजे कसे, प्रत्येक लेअरची वेगवेगळी व्हॅलोसिटी ती
व्हेलॉसिटी, व्ही म्हणजे व्हेलॉसिटी, त्याला डी लावला तर ती झाली चेंजिंग व्हेलॉसिटी. तसंच एक्स म्हणजे डिस्टन्स, त्याला डी लावला तर झाला चेंज इन डिस्टन्स, म्हणजे कुठपासून कुठपर्यंत डिस्टन्स त्यांनी कव्हर केलं ते चेंज इन डिस्टन्स. यालाच विस्कोसिटी ग्रेडियंट म्हणायचं. काय लक्षात ठेवायचं विस्कोसिटी ग्रेडियंटमध्ये, तर रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, जी काय व्हेलॉसिटी चेंज होते त्याचा रेट विथ डिस्टन्स, त्याचं जे काय डिस्टन्स आहे त्याच्याशी त्याचा जो रेट आहे तो आपण जो मेजर करतो त्यालाच विस्कोसिटी ग्रेडियंट किंवा व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणतात. कळलं काय असते विस्कोसिटी ग्रेडियंट? ओके. आता नेक्स्ट पहा, आपल्याला दिलंय की कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी, त्याला आपण इटाने दाखवतो. इटा, E-T-A असं हे एन सारखं जे साईन आहे ना त्याला म्हणतात कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. आता पहा, अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी, न्यूटनने काय सांगितलं होतं, फॉर स्ट्रीमलाईन विस्कस फोर्स, जो काय लिक्विडचा फ्लो होत असतो ना, विस्कस लिक्विडचा, त्याला जे काय फ्लो होताना जो काय फोर्स लागतो तो फोर्स ऍक्टिंग ऑन एनी लेअर, कोणत्या पण लेअरवर. आता हा लेअर पुढे जातोय बरोबर किंवा फिरतोय, तर त्याला काहीतरी फोर्स लागल्यामुळे फिरतोय किंवा तो मूव्ह होतोय बरोबर. त्याच्यावर असणारा फोर्स, तो विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन एनी लेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया, तो किती एरिया कव्हर करतो तो एरिया ऑफ द लेअर अँड द व्हेलॉसिटी, आणि त्याची व्हेलॉसिटी ग्रेडियंट याच्याशी तो काय असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. कोण? फोर्स बरोबर. मग कसं लिहिता येईल पहा, हा जो विस्कस फोर्स आहे एफ, हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो त्याचा एरिया बरोबर, त्या लिक्विड ज्या ज्या एरियामध्ये फिरतं त्याचा एरिया, आणि विस्कोसिटी किंवा व्हेलॉसिटी ग्रेडियंट याच्याशी तो काय असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. मग आपण याला काय लिहू शकतो, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए इंटू डी व्ही अपॉन डी एक्स. ए म्हणजे एरिया, डी व्ही अपॉन डी एक्स म्हणजे आपला विस्कोसिटी किंवा व्हेलॉसिटी ग्रेडियंट, आणि हा एफ म्हणजे आपला विस्कस फोर्स. कळला? मग आपण काय करू शकतो पहा, हा जो अल्फा आहे आपण प्रत्येक वेळेस पहा, हा जो इज डायरेक्टली प्रोपोर्शनलचा असतो त्याला रिप्लेस करतो कशाने, इक्वल टू आणि काहीतरी कोएफिशियंट घेतो. मेनली आपण के घेत असतो, पण प्रत्येक सायंटिस्टच्या नावानुसार इथं हा जो के आहे त्याच्या जागेवर काही पण ते टाकू शकतात कॉन्स्टंटच्या ऐवजी. मग त्यांनी काय केलं, ह्या डायरेक्टली प्रोपोर्शनलच्या साईनसाठी इक्वल आणि हा इटा टाकला बरोबर. मग एफ इक्वल टू काय आला, निटा ए इंटू डी व्ही अपॉन डी एक्स. मग निटा काय आपला, इटा द कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी म्हणतात. कळलं हे कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी काय होतं. आता नेक्स्ट पहा, आता त्यालाच जर आपण त्याच्यावरून जर एन ची व्हॅल्यू काढली पहा, इथं आपण काय केलं, हा जो एन होता या एनला ह्या बाजूला घेतलं आणि एफला ह्याच बाजूला टाकलं, तर आपल्याला काय व्हॅल्यू भेटते त्याची, तर इटा इक्वल टू म्हणजे कोएफिशियंट ऑफ ग्रेडियंट इक्वल टू फोर्स अपॉन एरिया इंटू व्हेलॉसिटी ग्रेडियंट. कळलं? आता इथं पहा, हा जो एरिया आहे आपण याला म्हणतो क्रॉस सेक्शनल एरिया, पण इथं हा क्रॉस सेक्शनल एरिया नाही, हा काय त्या लेअरचा एरिया, जे काय आपण लेअर पाहिले होते ना त्या लेअरचा किती एरिया आहे तो इथं ए म्हणून घ्यायचा. ए म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया घ्यायचा नाही, तो काय इथं एरिया ऑफ लेअर. कळलं? आता इथं पहा, याचं युनिट कसं लिहू शकतो आपण, तर इटाचं युनिट फोर्स आणि याच्यात काय एरिया आणि आपली व्हेलॉसिटी आहे बरोबर का, म्हणून त्याचं युनिट येतं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. कळलं? आणि याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा जो कोएफिशियंट ऑफ ग्रेडियंट आहे हा टेम्परेचरनुसार चेंज होतो. एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, रिकाम्या जागेला वगैरे विचारतील, टेम्परेचरनुसार हा काय होतो, इटा चेंज होत असतो विस्कस फ्लुइडचा. कळलं? आपल्याला इथं आता स्टोक्स लॉचा स्टडी करायचा आहे. जे काही विस्कस फ्लुइड असतो त्याच्यासाठी हा स्टोक्स लॉ इंट्रोड्यूस करायचा. तर तो स्टोक्स लॉ काय ते आपण आधी स्टडी करूयात. त्याच्या आधी डायग्राम समजून घेऊयात. काय पहा, हे जे साईडला दिसते ना ब्ल्यू कलरचं, हे समजा तुमचं काय होतं, एक विस्कस फ्लुइड होतं. विस्कस फ्लुइडमध्ये लक्षात ठेवायचं थोडंसं जेली लाईक असं चिकट असतं बरोबर. ते विस्कस फ्लुइड आहे आणि ह्या लाईन काय आहेत, ह्या त्याचे लेअर्स बरोबर. ह्या काय लाईन काय त्याच्या लेअर असं फ्लो होत होता. तर मी काय केलं, त्याच्यात एक बॉल टाकला बरोबर. हा जो काय दिसतोय ना मध्ये, हा काय बॉल आहे, ह्याचा वरून तुम्ही काय केला सोडला. मग हा काय करतो, त्याचा पाथ बनवण्यासाठी लेअरला काय करतो, इकडं तिकडं असं सारत जातो, खाली जातो बरोबर. ही त्याची डायग्राम. आता इथं काय दिलंय पहा, द विस्कस फोर्स एफ व्ही. लक्षात ठेवा विस्कस फोर्स, आता हा जो काय वेट असणार आहे हाच त्याचा विस्कस फोर्स असणार आहे ह्या बॉलचा, तो एफ व्ही ऍक्टिंग ऑन अ स्मॉल स्पेअर, याच्यावर तो ऍक्ट होतो, फॉलिंग थ्रू द विस्कस मीडियम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. हा जो बॉल आहे, हा जो विस्कस मीडियम मधून जातो याचा फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो कशाशी, टू द रेडियस ऑफ द स्पेअर. ह्या स्पेअरची काहीतरी रेडियस असेल त्याच्याशी, इट्स व्हेलॉसिटी, तो जो काही स्पीडने खाली जात असेल त्याची व्हेलॉसिटी, थ्रू द फ्लुइड अँड द कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी इटा ऑफ द फ्लुइड. कळलं काय स्टोक्सला काय, तर इथं पहा ह्याच्यावरून विस्कस फोर्स बरोबर, त्या स्पेअरचा विस्कस फोर्स फॉलिंग थ्रू द विस्कस मीडियम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, कशाची डायरेक्टली प्रोपोर्शनल टू असतो पहा, रेडियस ऑफ स्पेअर, व्हेलॉसिटी आणि कोएफिशियंट ऑफ
विस्कॉसिटी याच्याशी काय असतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. कळलं हे कसं आलं? याच्यावरून सुद्धा तुम्ही डेफिनेशन लिहू शकता. आता याला काय केलं आपण, ते काय करतात की हा जो डायरेक्टली प्रोपोर्शनलचा साईन आहे त्याला कशाने तरी इक्वल साईन आणि काहीतरी कोएफिशियंटनी रिप्लेस करतात. मग इथं त्यांनी प्रोपोर्शनॅलिटीचा कॉन्स्टंट घेतला 6π. कळलं? मग जसं आपण इटा घेतला होता कोएफिशियंट ऑफ ग्रेडियंटचा, तसं इथं त्यांनी कॉन्स्टंट काय घेतला प्रोपोर्शनॅलिटीचा 6π. मग F इक्वल टू म्हणजे विस्कस फोर्स किती आला इक्वल टू 6π बाकीचा इटा RP ॲज इट इज. हा होता स्टोक्स लॉ. लक्षात ठेवायचं नाही स्टोक लॉचा स्टेटमेंट आणि हे त्याचं इक्वेशन. दिस इज एक्सपिरियन्स फॉर विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन अ स्पेरिकल ऑब्जेक्ट. जे काय स्पेरिकल ऑब्जेक्ट विस्कस फ्लुइड मधून पास होत असतात ना, त्याच्यावरच हा फोर्स आपल्याला काय करता येतो, एक्सपिरियन्स करता येतो. लक्षात ठेवायचं. कशा स्टोक्सला मेनली कुठं वापरतात? ज्यावेळी विस्कस फ्लुइड मधून तुम्ही एखादा ऑब्जेक्ट मूव्ह करता किंवा पास करता त्यावेळेस आपण स्टोक्स लॉचा यूज करतो. कळलं स्टोक्स लॉ काय? तर नेक्स्ट पहा, टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं. आता टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर पहिल्यांदा ही डायग्राम इथं स्टडी करा. सेम मागाशी आपण पाहिली तशीच त्याच टाईपची डायग्राम आहे. त्याच्यासाठीच टर्मिनल व्हेलॉसिटीचा यूज केला जातो स्टोक्स लॉ मध्ये. म्हणजे ह्या ऑब्जेक्टची किती व्हेलॉसिटीने तो चाललाय स्पीडने तो फाइंड करण्यासाठी याचा यूज केला जातो टर्मिनल व्हेलॉसिटीचा. इथं पहा सेम हे विस्कस फ्लुइड आहे बरोबर. हा काहीतरी एक स्पेअर तुम्ही काय केला त्या विस्कस फ्लुइड मध्ये टाकला, त्याची डायरेक्शन ही खालच्या बाजूने तो काय होणार आहे मूव्ह होता असणार आहे बरोबर. त्याला काहीतरी वेट असणार आहे त्या स्पेअरचं, ते आपण काय घेतलं mg, आणि ते डाऊनवर्ड जाणार आहे. डाऊनवर्ड म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सकडे जाणार आहे, म्हणून फोर्स कोणता घेतला fg म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स घेतला त्याचा. कळलं काही? तर fg काय लिहिलं आहे त्याच्या वेटसाठी बरोबर. आता या विस्कस फ्लो त्याला थोडाफार अपोज करत असणार आहे, कारण हा जेलीला एक सबस्टन्स तो इझिली तर त्याला खाली जाऊन देणार नाही. त्याच्यासाठी त्याचे दोन फोर्स त्याच्या ऍक्ट होतात. एक तर लिक्विडमुळे लागलेला अपथ्रस्ट फोर्स त्याला आपण Fu ने दाखवतो, लिक्विडमुळे लागतो तो, आणि विस्कस फ्लुइडचा फोर्स त्याला Fu ने दाखवतो. कळलंय? दोन फोर्स कोणते? अपथ्रस्ट फोर्स म्हणजे पहा, जर तुम्ही आपण पाहिलं पाण्यात जी बोट चालतात ते बुडत नाही खाली. का बुडत नाही? तर त्याला लिक्विडच्या खालच्या साईडने का असतो अपथ्रस्ट फोर्स ऍक्ट होत असतो, म्हणून बोटच्या पाण्यातून जातात त्या खाली बुडत नाही. कळलं? तो एक फोर्स लागतो लिक्विडचा, आणि दुसरा विस्कस फ्लुइड आहे म्हणून विस्कस फोर्स ऍक्ट होतो. कळलं? ही डायग्राम काय ते? मग पहा, विस्कस फोर्स Fv डायरेक्टेड अपवर्ड. विस्कस फोर्स कोणत्या डायरेक्शनला आहे? तर अपवर्ड डायरेक्शनला आहे बरोबर. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑर इट्स वेट, ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा त्याचं वेट Fg हा डाऊनवर्ड साईडला ऍक्ट होणार आहे. बियॉन्ड फोर्स म्हणजे जो पाण्यामुळे म्हणजे लिक्विडमुळे जो लागतो कोणत्या पण, तो बियॉन्ड फोर्स किंवा त्याला अपथ्रस्ट पण म्हणतात Fu, हा डायरेक्टेड अपवर्ड ऍक्ट होणार आहे बरोबर. म्हणजे अपवर्ड हे दोन फोर्स आणि डाऊनवर्ड हा एक फोर्स असतो. मग आपण याचे नेट फोर्स जर काढला तर पहा, जो टोटल फोर्स आहे बरोबर का, टोटल फोर्स कसा येणार, तो Fg हा Fg याला टोटल याला बॅलन्स कोण करतात, तर हे दोन फोर्स कोणते, Fv इंटू Fv प्लस Fu, हे दोन फोर्स त्याला बॅलन्स करतात. म्हणून आपण इक्वेशन असं लिहिलं. त्याचा नेट फोर्स काय पहा, F इक्वल टू Fg मधूनच मायनस का केलं, तर Fg हा टोटल फोर्स आहे, हा दोन्हीला बॅलन्स करतोय, म्हणजे Fg काय त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे. Fg मायनस Fv प्लस Fu केला तर आपल्याला त्याचा काय भेटतो, टोटल फोर्स भेटतो, नेट डाऊनवर्ड फोर्स भेटतो. कळलंय काय? हिअर Fg आणि Fu काय कॉन्स्टंट असणार आहे पहा, कारण त्याचं वेट पण चेंज होणार नाही त्या स्पेअरचं, म्हणून Fg कॉन्स्टंट, आणि Fu म्हणजे अपथ्रस्ट आहे, लिक्विडचा पण फोर्स चेंज होणार नाही, म्हणून तो पण काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. कळलं? सो द टोटल डाऊनवर्ड फोर्स रिमेन्स कॉन्स्टंट. आता हे दोन जर कॉन्स्टंट असेल, हा पण कॉन्स्टंट हा पण कॉन्स्टंट, तर सगळा फोर्स काय राहतो, कॉन्स्टंट राहतो, कारण मॅक्झिमम फोर्स याच्यात काय कॉन्स्टंट आहे. मग याच्यात पहा, R त्याची रेडियस ऑफ स्पेअर असणार आहे, M त्याचं मास असणार आहे त्या स्पेअरचं, रो त्या लिक्विडची डेन्सिटी असणार आहे, सिग्मा ही त्या मीडियमची डेन्सिटी असणार आहे, कोणतं मीडियम आहे विस्कस फ्लोचं ते, आणि इटा काय असणार आहे, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. ओके, हे झालं इथपर्यंत. आता नेक्स्ट पहा, वेन स्पेअर अटेंड द टर्मिनल व्हेलॉसिटी, म्हणजे स्पेअर मध्ये काय आली, टर्मिनल व्हेलॉसिटी आली, काहीतरी व्हेलॉसिटी आली स्पेअर तो विस्कस मीडियम मधून खाली जाताना. त्यावेळेस काय होतं, तो स्पेअरचा टोटल डाऊनवर्ड फोर्स असतो, म्हणजे त्याचं जे काय वेट असतं बरोबर त्या स्पेअरचं, त्याला बॅलन्स कोण करतं, तर त्याचे जे टोटल अपवर्ड जे दोन फोर्स होते ना, विस्कस फोर्स आणि अपथ्रस्ट फोर्स, त्या डाऊनवर्ड फोर्सला काय करतात, बॅलन्स करतात. म्हणजे आपण कसं लिहू शकतो, तर टोटल डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल टू टोटल अपवर्ड फोर्स. काय असं लिहिलं इक्वल, तर दोन एकमेकाला काय करतात, बॅलन्स करतात. आता टोटल ज्यावेळेस डाऊनवर्ड होत होता स्पेअर, त्यावेळेस त्याचे डाऊनवर्ड फोर्स कोणता होता, त्याचं वेट mg बरोबर, आणि दुसरे अपथ्रस्ट फोर्स वरच्या साईडचे अपवर्ड फोर्स कोणते होते, एक होता विस्कस फोर्स आणि दुसरा होता बाय पुट अँड ड्यू टू द मीडियम, म्हणजे त्याला आपण
अपथ्रस्ट फोर्स सुद्धा म्हणू शकतो. याच्या जागेवर, ह्या पूर्ण याच्या जागेवर तुम्ही अपथ्रस्ट फोर्स लिहिला तरी चालेल. कळलं? मग इथं पहा, वेट ऑफ स्पेअर. तर स्पेअरचं जर आपल्याला वेट काढायचं असेल तर ते कसं काढणार आहे, तर 4/3 पाय आर क्यूब रो इंटू जी. आता हे कसं आलं तर पहा, इथं आपण डेन्सिटीचा फॉर्म्युला वापरू शकतो की डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. त्याच्यावर आपण काय केलं, मासचं एमची व्हॅल्यू काढली आणि हा काय घेतला, स्पेअरचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला घेतला, कारण आपल्याला टोटल स्पेअरचं वेट काढायचं. म्हणून काय आलं इथं 4/3 पाय आर क्यूब रो इंटू जी. पा या एमच्या ऐवजी फक्त आपण काय केला, हा एम रो काय केला इथं पुट केलाय आणि हे इकडचं काय त्याचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे स्पेअरचा. कळलं का? आणि विस्कस फोर्स आपण फाइंड केला होता मग अशी काय, 6π_n_r_φ. 6π_n म्हणजे इटा तो, r इंटू त्याची व्हॅलोसिटी. हा आपण मग अशी विस्कस फोर्स फाइंड केला होता. आणि त्याचा बियॉन्ड फोर्स काय असणार आहे किंवा अपथ्रस्ट फोर्स, तो 4/3 पाय आर क्यूब सिग्मा जी. सेम इथं जसं स्पेअरचं काढलं होतं सेम इथं घ्यायचं, फक्त हा रो त्या डेन्सिटी असणार आहे त्याची आणि ही त्या मीडियमची डेन्सिटी असणार आहे सिग्मा. एवढाच फरक. कळलं? हे लक्षात ठेवायचे दोन कसे आले ते. आता इथं पहा काय होतं, हा जो 6π_νrv होता ते ह्या साईडला आला, तो मायनस झाला. हा 4/3 पाय आर क्यूब सिग्मा जी हा ॲज इट इज ठेवला. इकडचा हा 4/3 पाय आर क्यूब रो जी हा इकडे मायनस झाला. बरोबर? मग याचे सगळ्यांचे साईन चेंज केले तर पहा, ह्या मायनसचा इथं प्लस झाला. जो हा मायनस होता तो प्लस झाल्यामुळे पुढे घेतला आणि हा प्लस होता तो मायनस म्हणून मागे घेतला. बरोबर? याच्यात कॉमन काय येतं तर 6πr³ आणि जी एवढं कॉमन आलं. बरोबर? आणि आतमध्ये काय राहिलं, इकडचा रो मायनस सिग्मा इथं ॲज इट इज राहिला. तर काय करू शकतो आपण पहा, हा व्ही तर फक्त हा व्ही एकटाच ठेवायचा, बाकीचा 6π_r का इकडे मल्टिप्लाय होता, इकडे जाऊन काय झाला, डिवाइड झाला. बरोबर? बाकीचं ॲज इट इज आहे तसंच. मग याच्यावर आपल्याला व्हॅलोसिटी भेटली. तर इथं पहा काय केलंय, इथं आपण डिव्हिजन केले, हे 2 2 जा 4, इथं हे 2 3 जा 6, मग हे 3 × 3 हे जे 9 झालं इथं, आणि हा वरचा 2, बाकीचा हा r³. बरोबर? इथं हा पाय आणि हा पाय कॅन्सल होणार आहे, r³ बनला एक r आणि हा खालचा एक r म्हणजे r² राहिला. हा जी तसाच रो मायनस सिग्मा अपॉन याच्यातला राहिलेला नीटा. तर आपण काय करू शकतो, त्याची व्हॅलोसिटी फाइंड करू शकतो. कळलं? हे दोन फॉर्म्युले फक्त इथं लक्षात ठेवायचे, कारण याचे प्रूफ नाहीत कसे आले ते. हा एक आणि हा एक, वेट ऑफ स्पेअरचा व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी इंटू त्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कारण वेट खालच्या दिशेने असणार आहे ना, म्हणून तो त्याचा जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आला आणि तो ज्या लिक्विडमधून जाते त्याची डेन्सिटी तर रो घेतली. बाकी सगळं सेम आहे. कळलं? आणि 4/3 त्या स्पेअरचं व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे, इकडं पण सेम तसंच. कळलं? आणि हे आपल्याला त्याची काय भेटली, टर्मिनल व्हॅलोसिटी भेटली. कळले त्या स्पेअरची इथपर्यंत? आता आपल्याला स्टडी करायचं इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. कंटिन्युटी म्हणजे काय असतं पहा, आता ही जी डायग्राम दिली ना, एक पाईपची डायग्राम आहे. असं पाईपची डायग्राम आहे. हा पाईप असा आहे पहा, म्हणजे ह्या बाजूला एका बाजूला ब्रॉड आहे आणि एका बाजूला असा खूप छोटा आहे. बरोबर? तर त्याचा आपल्याला कंटिन्युटीचं इक्वेशन फाइंड करायचं. म्हणजेच काय, याच्यातून काहीतरी पाणी किंवा लिक्विड फ्लो होतं, तर इथं जेवढं लिक्विड फ्लो होतं ना, तिथंच इथं सुद्धा तेवढंच लिक्विड फ्लो होतं. तेच कंटिन्युटी आपल्याला इथं शो करायची. कळलं? तर पहा काय काय दिलं याच्यात. कन्सिडर अ स्टेडी फ्लो ऑफ अन इनकॉम्प्रेसिबल फ्लूइड. याच्यात काय आहे, एक स्टेडी फ्लो एक फ्लुइडचा, इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड येते. फॉर स्टेडी फ्लो द व्हॅलोसिटी ऑफ ए पार्टिकल रिमेन्स कॉन्स्टंट. आता स्टेडी फ्लो म्हणजे काय, तर त्याची व्हॅलोसिटी काय असते, कॉन्स्टंट असते. त्यालाच आपण काय म्हणतो, स्टेडी फ्लो म्हणतो. कळलं? म्हणून इथं काय म्हटलंय, व्हॅलोसिटी ऑफ ए पार्टिकल रिमेन्स कॉन्स्टंट ॲट ए गिवन पॉईंट बट इट कॅन व्हॅरी फ्रॉम पॉईंट टू पॉईंट. आता इथं पॉईंट टू पॉईंट व्हॅरी का होते तर पहा, इथं याचा एरिया खूप जास्त आहे इथपर्यंत, इकडे एरिया काय कमी. मग इथून ज्या स्पीडने लिक्विड वाहणार आहे ते इथं त्याचं स्पीड काय होणार, थोडंसं वाढणार आहे, प्रेशर त्याच्यावर वाढणार आहे, म्हणून त्या फ्लुइडचं प्रेशर पण काय होतं, वाढतं. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा, आपण समजा पाईपला पाणी आलं, थोडासा पाईप आपण दाबला पुढच्या बाजूने, तर पाणी थोडंसं प्रेशरने बाहेर येतं ना, का तर आपण त्याचा एरिया काय केला, कमी केला. आपण असं करतो, पाईपचं तोंड थोडंसं दाबतो, थोडंसं पाणी जाऊन देतो, ते पाणी जास्त प्रेशरने पुढे जातं. सेम तसंच. आता फ्रॉम फिगर इथं पहा, दोन एरिया आहेत तिथं, A1 आणि A2. पहा, हा जो इकडचा हा जो एरिया दिसतोय ना, हा A1 आहे आणि हा इकडे एक एरिया कन्सिडर केला, हा A2. हे दोन एरिया केले. हॅज अ लार्जर क्रॉस सेक्शनल एरिया दॅन A2. A1चा क्रॉस सेक्शनल एरिया A2 पेक्षा जास्त आहे, कारण A2 इकडे निमुळता झालाय पाईप, थोडासा कमी त्याचा एरिया आहे. बरोबर? लेट V1 आणि V2. आता V1 आणि V2 त्याच्या व्हॅलोसिटी, इथं V1 व्हॅलोसिटीने वॉटर फ्लो होत असेल आणि इथं V2 व्हॅलोसिटीने वॉटर फ्लो होत असेल. कळलं? ऑफ द फ्लुइड ऑफ सेक्शन A1 and A2. This is because the fluid is incompressible. The particles move faster through narrow section. पहा, आता लिक्विडचे पार्टिकल इनकॉम्प्रेसिबल असतात, म्हणून इथून जाताना त्याच्या
स्पीडने जाणार आहे त्याच्यापेक्षा इथं जाताना त्याचं स्पीड काय असणार आहे, जास्त असणार आहे, कारण याचा क्रॉस सेक्शनल एरिया काय कमी आहे. कळलं. अँड स्लो डाऊन व्हाईल मुव्हिंग थ्रू द वायडर सेक्शन. पहा केस दिली, ज्यावेळेस नॅरो सेक्शनमधून जातात त्यावेळेस त्याचं स्पीड जास्त असतं, ज्यावेळेस ते वायडर सेक्शनमधून येतात त्यावेळेस त्याचं स्पीड काय होतं, कमी होतं. कळलं. आता इथं पहा, मास ऑफ द फ्लुइड इन सेक्शन EFGH, कोणता हा जो सेक्शन आहे, इथं जेवढं फ्लुइड असणार आहे सेम फ्लुइड इथं सुद्धा असणार आहे. पाणी कमी नाही होणार, फक्त त्याची व्हॅलोसिटी काय होणार आहे, चेंज होणार आहे. कळलं. पण इथं दिलं आहे की मास ऑफ द फ्लुइड इन सेक्शन EFGH इक्वल टू मास ऑफ द फ्लुइड इन सेक्शन PQRS. दोन्हीकडे पण सेम तेवढंच क्वांटिटीचं वॉटर असणार, तेवढ्याच मासचं वॉटर असणार, हे लक्षात ठेवायचं. कळलं. मग पहा आपण इथं काय लिहू शकतो, तर रो इंटू A1V1 डेल्टा टी. आता हे त्याचं मास आहे, रो म्हणजे त्याची डेन्सिटी, बरोबर. A1V1 म्हणजे काय, त्याचा एरिया आणि त्याची व्हॅलोसिटी, आणि डेल्टा टी म्हणजे त्याचा पर्टिक्युलर तेवढा टाइम. हे तीन तिकडे घातले. हे इकडचं मास इक्वल टू इकडचं मास असणार. हे कळलं का. रो म्हणजे त्या लिक्विडची डेन्सिटी घेतली, A1 त्याचा एरिया, V1 त्याचं व्हॅलोसिटी, आणि डेल्टा टी म्हणजे किती टाइम मध्ये त्याच्यातून लिक्विड पास होते हे. आणि इकडचं ह्या दोन्ही सेक्शनचं हे काय असणार आहे, इक्वल असणार आहे. कळलं. त्याच्यात पहा, हा रो आणि हा रो झाला कॅन्सल, डेल्टा टी आणि डेल्टा टी कॅन्सल, म्हणजे काय राहिलं इथं, AV1 इक्वल टू A2V2 ॲज AV काय इथं कॉन्स्टंट आहे, म्हणजे सगळीकडे काय राहणार आहे, सेम राहणार आहे पूर्ण पाईपमध्ये, बरोबर का. हेच आहे इक्वेशन ऑफ कंटिन्युटी, आणि हे लक्षात ठेवायचं आहे कारण पुढे आपल्याला बर्नॉलीज प्रिन्सिपलमध्ये ॲज इट इज इक्वेशन यूज करायचं. कळलं. हेच आपल्याला इक्वेशन ऑफ कंटिन्युटी होतं. कळलं. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी म्हणजे काय, सिंपल काय लक्षात ठेवायचं, जरी याचा एरिया आणि याचा एरिया काय असला वेगवेगळा जरी असला तर त्याच्यातून जे वाहणार जे फ्लुइड आहे त्याचं मास काय असतं, इक्वल असतं, त्यालाच म्हणतात इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. कळलं. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय. आता पहा त्याने पुढे काय दिले, आता जे काय आपण आता जे इक्वेशन ऑफ कंटिन्युटी दाखवलं, अबव इक्वेशन इज कॉल्ड द इक्वेशन ऑफ कंटिन्युटी ऑफ द फ्लुइड डायनॅमिक्स. फ्लुइड डायनॅमिक्स म्हणजे फ्लो होताना काय कंटिन्युटी कशी राहते ते आपल्याला दाखवलं पाईपमध्ये, म्हणजे सगळीकडे मास इक्वल असतं, फक्त व्हॅलोसिटी चेंज होते. दिस कंटिन्युटी इक्वेशन सेज दॅट, काय सांगितलं त्यांनी, व्हॉल्यूम रेट ऑफ फ्लो ऑफ अन इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड फॉर अ स्टेडी फ्लो इज द सेम थ्रूआउट द फ्लो. कळलं का. हेच इक्वेशन मेन आहे त्याचं, काय की जे व्हॉल्यूम असतं वॉटरचं, मोठा पाईप असो किंवा छोटा पाईप असो, बरोबर, इथं जेवढ्या व्हॉल्यूमने वॉटर जाणार आहे तेवढंच ह्या सेक्शनमध्ये सुद्धा तेवढ्याच व्हॉल्यूमने वॉटर जाणार आहे. हेच होतं इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. कळलं. आता नेक्स्ट पहा, आता आपल्याला स्टडी करायचे बर्नॉलीज इक्वेशन. आता हे बर्नॉलीज इक्वेशन सुद्धा त्या पाईपच्या कन्सेप्टवर आपण आता जे इक्वेशन ऑफ कंटिन्युटीचं पाहिलं होतं ना, जो पाईपचं सांगितलं मी की थ्रू आउट सगळीकडं त्याचं व्हॉल्यूम सेम असतं, मास सेम असतं, सेम तसंच इथं पण तेच दिले. पा इथे एक एरिया दिलाय, इकडे एक एरिया दिलाय, आणि इथून असं लिक्विड काय होतं त्याच्यात फ्लो होते. इथून ज्या व्हॅलोसिटीने लिक्विड फ्लो होणार आहे इथं त्याची व्हॅलोसिटी जाऊन फक्त थोडीशी वाढणार आहे, प्रेशरने पाणी बाहेर पडणार आहे. कळलं का. आणि इथं जे दिलं ना तुम्हाला की P1 A1 हा त्याचा फोर्स आहे, कारण आपण प्रेशरचा फॉर्म्युला काय की असं लिहितो ना, प्रेशर इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, बरोबर का. त्याच्यावरून त्यांनी काय केलं, फोर्स काढला, फोर्सची कुठे हे दोन्ही मल्टिप्लाय होणार, P इंटू A, हेच लिहिलं P1 A1 हा एरियाचा आणि इकडच्या ह्या एरियाचा प्रेशर. कळली का डायग्राम. हा याचा एरिया, हा त्याचा एरिया, हे V1 V2 त्याच्या व्हॅलोसिटीज. ओके. मग आता पहा बर्नॉलीज इक्वेशन काय. द फिगर शोज द फ्लो ऑफ अन आयडियल फ्लुइड थ्रू अ ट्यूब ऑफ वेअरिंग क्रॉस सेक्शन आणि हाईट. यांची हाईट पण वेगवेगळी. कळलं. इथं हाईट कमी पण इकडची हाईट काय एरियाची जास्त आहे. हा पाईप थोडासा वरच्या साईडचा आहे, बरोबर. हे असं टाईप असा वरती पाईप गेला, असं थोडक्यात दाखवलं त्यांनी. कळलं. आता कन्सिडर अन एलिमेंट ऑफ अ फ्लुइड दॅट लाईज बिटवीन क्रॉस सेक्शन P अँड Q. हा जो एक P अँड Q, हा P सेक्शन आहे ना, हा Q सेक्शन आहे, याच्यामधून जे फ्लुइड वाहणार आहे ते आपल्याला कन्सिडर करायचं आहे. लेट V1 अँड V2 काय येतं, स्पीड ऑफ द फ्लुइड. ह्याचं इथून जे फ्लुइड जाणार आहे त्याचं स्पीड V1 आणि इकडच्या फ्लुइडचं स्पीड V2 घेतलं, बरोबर. म्हणजे P रिजनमध्ये जे फ्लुइड वाहणार आहे त्याची व्हॅलोसिटी V1 आणि R रिजनमध्ये जे फ्लुइड वाहणार आहे त्याची व्हॅलोसिटी V2. आणि काय A1 आणि A2 काय त्याचे क्रॉस सेक्शन एरिया आहे, ते आपण मागाशी पाहिले. P1 P2 त्याचे प्रेशर ऑफ फ्लुइड आहे. A1 मध्ये असणाऱ्या फ्लुइडचा प्रेशर P1 आणि A2 मध्ये असणाऱ्या फ्लुइडचा प्रेशर P2. D1 D2 त्याचे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय फ्लुइड आहे. ह्या एरियामध्ये एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते D1, ह्या एरियामध्ये जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते D2. कळलं. आता पहा हे त्याचे फोर्स आहेत. पहा P1 A1 आणि P2 A2 आता सांगितलं हा फोर्स आहे, बरोबर आहे. फोर्स आपण इक्वेशनवरून फाइंड केलाय. ऍक्टिंग ऑन द इक्वेशन ऑफ कंटिन्युटी DV. D वर ते काय होतात, ऍक्ट होतात. मग आपण इक्वेशन ऑफ कंटिन्युटी कसं लिहितो, DV इक्वल टू पा A1 V1 लिहिलं होतं तसं इथं डिस्टन्स घ्यायचे फक्त, A1 D1 इक्वल टू A2 D2, बरोबर. हे होतं इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. आता इथं काय म्हटलंय, नो इंटरनल फ्रिक्शन ऑफ फ्लुइड
बिकॉज फ्लुइड इज आयडियल. आता या फ्लुइडमध्ये कोणत्याही टाईपचं फ्रिक्शन होत नाही, कारण फ्लुइड कोणतं घेतलं आपण, आयडियल टाईपचे घेतले. म्हणजे त्याचे लेअर काय होतात, एकमेकाला फ्रिक्शनल फोर्समध्ये जात नाही, ते एकमेकाला पॅरल जातात. बरोबर, म्हणजे इथं फ्रिक्शनल काय असणार आहे, काहीच फ्रिक्शनल नसणार आहे त्याच्यात. मग याच्यात वर्क डन किती होतं, इथपासून इथपर्यंत फ्लुइडचं किती वर्क डन होतं, तर ते आपण डब्ल्यूने दाखवतो. तर वर्क डन कसं लिहिणार आहे, प्रेशर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बरोबर ना, हा वर्क डनचा फॉर्म्युला पहा. वर्क डन इक्वल टू, आठवते का, वर्क डन इक्वल टू काय लिहितो आपण, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आपण इथं फोर्स काय घेतलाय, P1 A1 घेतलाय, त्याचं डिस्प्लेसमेंट D1 मायनस P2 A2 D2. या दोन्हीमधला डिफरन्स म्हणजे त्याचं काय असणार आहे, वर्क डन. एरिया A मायनस एरिया 2 केला आपण फक्त. हा फोर्स P1 A1 आणि हे त्याचं डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट D1, असा फॉर्म्युला होता ना फोर्सचा. F इक्वल टू P इंटू A. बरोबर का, इथं फोर्स काय P1, एरिया काय A1 आणि इंटू डिस्प्लेसमेंट घेतो वर्क डनच्या फॉर्म्युला D1. कळलं, तसंच सेम इथं हे आलं त्याचं काय, वर्क डन. आता नेक्स्ट पहा काय होतं. आता जे आपण इथं इक्वेशन पाहिले, बरोबर का, ए इक्वेशन काय, A1 D1 आणि A2 D2 काय होते, इक्वल होते. या इक्वेशन मध्ये पहा काय केलं. आता जे वर्क डनचं इक्वेशन काढलं आपण आता, त्यात काय केलं, फक्त जे A1 D1 होता, कारण तो इक्वल होता ना, पहिल्याच्यात काय होता A1 D1 आणि कंटिन्यूचं इक्वेशन होतं की A2 D2, A1 D1 इक्वल टू A2 D2 आणि ते टोटल इक्वल टू DV होतं. मग वर्क डन इज इक्वल टू काय केलं, P1 आणि A1 D1च्या जागेवर DV लिहिला, P2 आणि A2 D2च्या जागेवर DV लिहिला. बरोबर, कारण इक्वेशन 1 मध्ये आपण त्या कंटिन्युटीचं दाखवलं काय की DV इक्वल टू A1 D1 इक्वल टू A2 D2 म्हणून तर DV लिहिला. मग वर्क डन इक्वल टू पहा, हा DV कॉमन आला बाहेर, मग आतमध्ये काय राहिलं, P1 मायनस P2. हे भेटलं आपल्याला इक्वेशन नंबर 2. कळलं, नीट लक्ष द्या, थोडंसं मोठं डेरिवेशन आहे बर्नॉलीचं. इथपर्यंत कळलं इक्वेशन 2 पर्यंत. आता वर्क डन फाइंड केलं आपण. आता इथं पहा, आता ज्या वेळेस हे फ्लुइड फ्लो होणार आहे, म्हणजे काहीतरी व्हॅलोसिटीने फ्लो होतं, म्हणजे त्याच्यात काहीतरी एनर्जी तयार होते. बरोबर, मग त्याची मेकॅनिकल एनर्जी इक्वल टू काय करणार आहे आपण, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. बरोबर, म्हणजे आधी जे स्टेशनरी लिक्विड असणार आहे त्याच्यानंतर ते फ्लो झालं, म्हणून फ्लो झाल्यावर कायनेटिक एनर्जी, स्टेशनरीची पोटेन्शियल एनर्जी, ह्या दोन्हीची काय करणार आहे आपण, ॲडिशन करणार आहे. कळलं, हे आलं आपलं इक्वेशन नंबर 3. ही झाली त्याची टोटल मेकॅनिकल एनर्जी. काय टोटल मेकॅनिकल एनर्जी किती असते, तर त्याची कायनेटिक एनर्जी प्लस त्याची पोटेन्शियल एनर्जी कोणत्या पण लिक्विड. बरोबर, आता द कायनेटिक एनर्जी ऑफ अ फ्लुइड बिटवीन P अँड Q, वी नो दॅट. आता ती कशी काढायची आपल्याला पहा. पहिल्यांदा आपल्याला काय काय फाइंड करायचं, त्याची कायनेटिक एनर्जी, आणि नंतर आपण फाइंड करणार त्याची पोटेन्शियल एनर्जी. आता स्टार्टिंगला आपण फाइंड करूयात कायनेटिक एनर्जी. आता आपल्याला हे इक्वेशन माहिती आहे डेन्सिटीचं, काय रो इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, त्याच्यावर आपण मासची व्हॅल्यू काढली रो इंटू व्ही. बरोबर, आता कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन काय, 1/2 mv². या एमच्या ऐवजी फक्त ही व्हॅल्यू पुट करायची. मग कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1/2, हा जो एम होता तो आपण इथं फाइंड केला P इंटू व्ही, तर रो इंटू व्ही, तर हा रो हा त्याचा व्ही. बरोबर, आणि हा कायनेटिक एनर्जीचा v². आता व्ही व्हॉल्यूम काय घेतले आपण इथं, व्हॉल्यूम चेंज घेतले ना DV, म्हणून काय लिहिलंय, त्या व्हीच्याच ऐवजी रो इंटू व्हीच्या ऐवजी फक्त DV चेंज केलं. कळलं, मग काय आलं, कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1/2 रो DV v², कारण इथं एमची व्हॅल्यू आपण आणि व्हीची व्हॅल्यू काय केली, पुट केली या इक्वेशन मध्ये. मग काय झालं पहा, आता DVची व्हॅल्यू काय होती, A1 D1 ही DVची व्हॅल्यू होती. बरोबर का, मग 1/2 रो इंटू DVच्या ऐवजी टाकला आपण A1 V1 आणि फर्स्ट एरियाचं काढलंय काय, तर V1². बरोबर, इथपर्यंत आली कायनेटिक एनर्जी फर्स्ट पोर्शनची. सेम आपल्याला सेकंड पोर्शनची पण कायनेटिक एनर्जी काढायची. फर्स्ट पोर्शनची एनर्जी काढली म्हणून इथं सेकंड 1 घेतले. कळलं काय, इथं काय केलंय, रो तसाच ठेवलाय, DVच्या ऐवजी त्याची व्हॅल्यू टाकली A1 D1 आणि व्हॅलोसिटी फर्स्ट याची म्हणून V1² केलं. बरोबर, आता नेक्स्ट आपण सेकंड याची काढू. पहा, आता आपण जशी फर्स्ट ह्या सेक्शनची कायनेटिक एनर्जी फाइंड केली. बरोबर का, कोणता P आणि Qचा हा सेक्शनची कायनेटिक एनर्जी फाइंड केली. सेम तशीच R आणि ह्या सेक्शनची कायनेटिक एनर्जी येणार. त्याची काय कायनेटिक एनर्जी आली ती फर्स्ट सेक्शनची 1/2 रो इंटू A1 D1 V1² आला होता. बरोबर, इथं सेकंड सेक्शन आहे म्हणून इथं फक्त चेंज काय होणार आहे, A1 D1च्या ऐवजी A2 D2 होणार आणि V1² ऐवजी V2² होणार. कळलं, हे आले सेकंड सेक्शनची कायनेटिक एनर्जी. आता आपल्याला त्याची नेट कायनेटिक एनर्जी काढायची. बरोबर, म्हणजेच काय, या सेकंड सेक्शनमधून या फर्स्ट सेक्शनची कायनेटिक एनर्जी काय करायची, मायनस करायची. मग ते कसं करणार का, कायनेटिक एनर्जी इक्वल टू सेकंड सेक्शनची कायनेटिक एनर्जी, बरोबर, जे आत्ता फाइंड केले, मायनस फर्स्ट सेक्शनची कायनेटिक एनर्जी. बरोबर, इथपर्यंत कळलं. आता इथं पहा,
हा जो A2D2 आणि A1D1 आहे, हा DVची व्हॅल्यू आहे. कशाची? DVची. आपण याआधी मग कशी एक इक्वेशन काढलं तर कशाचं? इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. त्याच्यामुळे पण इथं काय करणार? DV पुट केला. इथं DV पुट केला, इथं DV पुट केला, बरोबर. मग याच्यात कॉमन काय आलं? हा 1/2 रो DV आणि हा 1/2 रो DV काय आला? कॉमन. तो घेतला ब्रॅकेटच्या बाहेर. मग आतमध्ये काय राहिला? हा V2² मायनस आतमध्ये V1², बरोबर. ही आली काय? कायनेटिक एनर्जी, बरोबर. आता जशी आपण कायनेटिक एनर्जी फाइंड केली तशी आपल्याला सेम पोटेन्शियल एनर्जी फाइंड करायची, बरोबर. पोटेन्शियल एनर्जी परत तसंच ह्या सेक्शनची पोटेन्शियल एनर्जी आणि ह्या सेक्शनची, ह्या दोन्हीचे पण पोटेन्शियल एनर्जी आपल्याला फाइंड करायची. सिम्पल आहे पहा. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय? mgh हा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे, बरोबर का. आता इथं लक्ष द्या की आपण पहा स्टार्टिंगला हा जो डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे काय? मास अपॉन व्हॉल्यूम. त्याच्यावर आपण मास फाइंड केलं काय? ते रो इंटू व्हॉल्यूम. ह्या दोन्हीची काय होणार आहे? मल्टिप्लिकेशन, बरोबर. या मासच्या ऐवजी फक्त काय करणार आहे आपण? रो आणि व्ही आपण काय घेतलं इथं? DV घेतलं, टाकली ही व्हॅल्यू, बरोबर. हा G ॲज इट इज आणि H ॲज इट इज. पण इथं फर्स्ट काढतोय म्हणून इथं काय लिहिणार आहे? 1, बरोबर. फर्स्ट पोर्शनचं म्हणजे काय आलं? mgh1 इक्वल टू रो एमची व्हॅल्यू आहे, रो इंटू DV पूर्ण एमची व्हॅल्यू, रो DV जी तसाच आणि हा H1, बरोबर. हे आली फर्स्ट पोर्शनची काय पोटेन्शियल एनर्जी. सेम इथं फक्त H1 आणि H1च्या जागा काय टाकणार आपण? H2. म्हणजे आली सेकंड पोर्शनची पोटेन्शियल एनर्जी, बरोबर. जशी कायनेटिक एनर्जी काढली आपण, नेट कायनेटिक एनर्जी, सेम तिथं नेट पोटेन्शियल एनर्जी काढणार. मग डेल्टा PE, बरोबर. नेट पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू सेकंड सेक्शनची पोटेन्शियल एनर्जी मायनस फर्स्ट सेक्शनची पोटेन्शियल एनर्जी. सेकंड सेक्शनची पोटेन्शियल एनर्जी काय? PdV GH2 मायनस PdV GH1. याच्यात P नाही, रो DVG आणि हा रो DVG काय? कॉमन. तो काढला रो DVG बाहेर, आतमध्ये H2 मायनस H1. इथं आपल्याला काय भेटली? पोटेन्शियल एनर्जी भेटली, बरोबर. आतापर्यंत आपण काय काय फाइंड केलं पहा. पहिल्यांदा काय केलं? वर्क डन फाइंड केलं. नीट लक्ष द्या, सिम्पल आहे डेरिव्हेशन. पहिल्यांदा काय केलं पहा? कंटिन्युटीचं इक्वेशन फाइंड केलं, बरोबर. इथं कंटिन्युटीचं इक्वेशन फाइंड केलं, मग वर्क डन फाइंड केलं, बरोबर का. वर्क डन फाइंड करताना काय केलं होतं? त्याचा जो P होता तो कॉमन काढला, बरोबर. इथं पहा कॉमन काढला इथं, त्याच्यावर आपल्याला हे काय भेटलं? वर्क डन भेटलं. हे सेकंड इक्वेशन. मग आपण टोटल मेकॅनिकल एनर्जीचं इक्वेशन लिहिलं, त्याच्यावर कायनेटिक एनर्जी फाइंड केली, नेट कायनेटिक एनर्जी, आणि डेल्टा P म्हणजे याची नेट पोटेन्शियल एनर्जी फाइंड केली, बरोबर का. आतापर्यंत एवढं केलं आपण. आता आपल्याला फक्त काय करायचं आहे? त्याच्या व्हॅल्यू पुट करायचं पहा. जे 4 इक्वेशन आहे, 4 इक्वेशन म्हणजे आपण कायनेटिक एनर्जी फाइंड केली, आणि 5 इक्वेशन म्हणजे पोटेन्शियल एनर्जी, आणि थर्ड इक्वेशन म्हणजे टोटल एनर्जी. हे थर्ड इक्वेशन आहे, त्याच्यात आपल्याला फक्त व्हॅल्यू पुट करायचं, बाकी काहीच नाही. मग ही कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, बरोबर. त्याच्यावर आपल्याला एक पाहिलं आपण आता इक्वेशनमध्ये वर्क डन आपण फाइंड केलं होतं की P मायनस P2 इंटू DV. हे वर्क डन फाइंड केलं. ती व्हॅल्यू काय केली? फक्त ह्या व्हीच्या ऐवजी इथं पुट केली, बरोबर. आता अजून काय केलं? ह्याच्यात पहा हा DV आणि हा DV कॉमन होता, बरोबर. हा फक्त आपण ब्रॅकेटच्या बाहेर टाकल्यानंतर बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू ह्या ब्रॅकेटच्या आतमध्ये, कळलं. मग इथं काय झालं? हा DV आणि हा DV काय झाला? कॅन्सल, बरोबर. मग काय राहिलं इथं? P1 मायनस P2 इक्वल टू 1/2 रो V2² मायनस V1² प्लस रो G H2 मायनस H1, बरोबर. मग P1 मायनस P2 इक्वल टू ह्या 1/2 ने फक्त काय करायचे? मल्टिप्लाय करा आतमध्ये पहा. हा 1/2 रो इंटू V2² आला इथं, 1/2 इंटू रो इंटू V1² इथं आला, PG इंटू H2 रो G इंटू H2 मायनस रो G इंटू H1, बरोबर. आता फक्त इथं लक्ष द्या काय करायचं आहे. हे जे काय 1 आणि हे 1 आहे, हे एका बाजूला घ्यायचे पहा. हे P1 प्लस हा जो मायनस होता तो P1 कडे गेला, झाला प्लस, बरोबर का. हा इथं घेतला, बरोबर. आणि हा 1 हा प्लस मायनसवाला इथं प्लस झाला, म्हणजे सगळे फर्स्ट सेक्शनचे सगळे एका बाजूला. हा P2 कडे गेला, प्लस झाला सेकंड सेक्शनचा, बरोबर. त्याच्यानंतर हा आधीच प्लस होता तो ॲज इट इज राहिला, आणि हा सुद्धा ॲज इट इज राहिला. हे जे काय टोटल इक्वेशन आहे, बरोबर का. हे टोटल इक्वेशन हेच आपलं बर्नॉलीजचं, बरोबर का. बर्नॉलीज पण काय सांगितलं की सेक्शन 1चं आणि सेक्शन 2चं जे काय व्हॉल्यूम किंवा मास आहे ते काय असतं? थ्रू आउट द पाईप इक्वल असतं. कळलं आपण ह्या डेरिव्हेशनमध्ये काय काय केलं? परत एकदा पहा. फर्स्ट काय फाइंड केलं? त्याचं आपण इथं पहा. फर्स्ट फाइंड केलं आपण हे इक्वेशन 1मध्ये कंटिन्युटीचं इक्वेशन फाइंड केलं, बरोबर. सेकंड इक्वेशनमध्ये आपण त्याचं वर्क डन फाइंड केलं, बरोबर. थर्ड इक्वेशनमध्ये आपण टोटल मेकॅनिकल एनर्जी काढली, त्याच्यात कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी करायची. मग आपण दोन्ही सेक्शनचं कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी फाइंड केली आणि त्या इक्वेशनमध्ये पुट केली. त्याच्यावर आपल्याला हे लास्टला बर्नॉलीजचं इक्वेशन भेटलं. कळलं? डेरिव्हेशन थोडंसं मोठं आहे पण खूप इझी. कळलं? याच्यावर एक्झाम्पल विचारले जातात, खूप इम्पॉर्टंट डेरिव्हेशन.
आता आपल्याला त्या बर्नॉलीज इक्वेशनचे ॲप्लिकेशन स्टडी करायचे. खूप इझी ॲप्लिकेशन आहेत, त्याच्यातले फक्त फर्स्ट दोन ॲप्लिकेशन खूप महत्त्वाचे आहेत, तेवढाच नी स्टडी करायचा. तर पहिलं ॲप्लिकेशन आहे स्पीड ऑफ इफ्लक्स. बरोबर, आता स्पीड ऑफ इफ्लक्स म्हणजे काय हे डायग्रामवरून कळेल पहा. हा वरती खूप मोठा पोर्शन आहे, त्याच्यात जर लिक्विड होतं तर खाली जाण्यासाठी खूप छोटा पोर्शन. फॉर एक्झाम्पल बॉटलचं एक्झाम्पल घ्या. बरोबर का, बॉटलचा आतमधला एरिया खूप मोठा असतो, झाकणापाशी एरिया छोटा असतो. सेम त्या टाईपचं हे इफ्लक्स काय. द वर्ड इफ्लक्स मीन्स फ्लुइड आउटफ्लो, म्हणजे बाहेर फ्लुइड जे जातं आउटफ्लो. बरोबर का, त्यात नरसाळ कसं असतं, नरसाळाचं एक्झाम्पल ते सुद्धा स्पीड ऑफ इफ्लक्समध्ये घेता येईल. बरोबर. टोरेसिली डिस्कवर, हे कोणी डिस्कवर केलं तर टोरेसिली ह्या सायंटिस्टने डिस्कवर केलं. दॅट द स्पीड ऑफ द इफ्लक्स फ्रॉम एन ओपन टँक इज गिवन बाय द फॉर्म्युला आयडेंटिकल टू दॅट ऑफ द फ्रीली बॉडी. बरोबर का, त्याने काय सांगितलं, हा फ्रीली बॉडीमधून लिक्विड आहे, हे प्रत्येक ह्याचे कंपार्टमेंट आहे, त्याच्यामधून जे लिक्विड येतं त्याच्या प्रेशरने ते एवढ्या छोट्याशा ह्याच्यातून काय होतं, बाहेर निघतं. याच्या स्पीड ऑफ इफ्लक्स, बाकी काय नाही. कन्सिडर अ लिक्विड ऑफ डेन्सिटी रो फिल्ड इन द टँक ऑफ ए लार्ज क्रॉस सेक्शनल एरिया. हा जो मोठा क्रॉस सेक्शनल एरिया आहे याच्यात आपण रो डेन्सिटी असणारं लिक्विड टाकलं, त्याचा एरिया आहे A1. बरोबर, आणि हा काय होतो ऑरिफाईस म्हणजे काय की ह्या छोट्या पोर्शनमधून लिक्विड बाहेर निघेल. काय याचा मेन काय होतो, ऑरिफाईस ऑफ क्रॉस सेक्शन एरिया, त्याचा क्रॉस सेक्शन एरिया आहे A2. आता याच्यात पाहिल्यावरच आपल्याला कळतं की A1चा एरिया या A2च्या एरियापेक्षा खूप मोठा, म्हणून इथे लिहिलं आहे की A2 इज व्हेरी लेस दॅन इक्वल टू A1, म्हणजे A1चा एरिया खूप मोठा आहे A2 पेक्षा. बरोबर. द लिक्विड फ्लो आउट ऑफ द टँक थ्रू द ऑरिफाईस, ह्या ऑरिफाईसमधून लिक्विड काय निघतं, सगळं टँकमधलं बाहेर निघतं. बरोबर. लेट V1 and V2 विथ द स्पीड ऑफ द लिक्विड A1 and V2. A1 मधलं स्पीड V1 आहे आणि A2 मधलं स्पीड V2 आहे. बरोबर. ॲज बोथ द इनलेट अँड आउटलेट आर एक्सपोज टू द ॲटमॉस्फिअर द प्रेशर P0. हे दोन्ही इनलेट आणि आउटलेट काय केलं, ॲटमॉस्फिअर प्रेशरमध्ये एक्सपोज केले आणि त्याची हाईट घेतली आपण H. जी लिक्विडची हाईट आहे ती काय घेतली आपण, H घेतली ऑरिफाईसची. बरोबर. आता बर्नॉलीज इक्वेशनने काय सांगितले, आपण बर्नॉलीज इक्वेशन आत्ताच पाहिलं, तिथं फक्त P1 होता, त्याच्याऐवजी आपण फक्त इथं त्याचा ॲटमॉस्फेरिक प्रेशर घेणार आहे, बाकी सगळं सेम आहे. मग P0 प्लस 1/2 रो V1 स्क्वेअर. बरोबर का. बेसिकली जे नंतरचं जे, आणि इथं काय घेतली कायनेटिक पोटेन्शियल एनर्जी त्याची, कारण जो पहिला क्रॉस सेक्शन एनर्जी असणार त्याच्यात पोटेन्शियल एनर्जी असणार आहे स्टार्टिंगला, म्हणजे लिक्विड हे फ्लो आउट होण्याच्या आधी. बरोबर. पण सेकंड जो सेक्शन आहे त्याच्यात काय पोटेन्शियल एनर्जी राहणार नाही, कारण लिक्विड इथं स्टेशनरी नसणार आहे, हे फ्लोमध्ये असणार आहे. म्हणून इकडं आपण त्याची पोटेन्शियल एनर्जी घेतली नाही, इथंच घेतली फक्त पोटेन्शियल एनर्जी. कळलं का. हे होतं त्याचं बर्नॉलीज इक्वेशन. बरोबर. P0 त्याचा ॲटमॉस्फिअर प्रेशर आहे, ही त्याची कायनेटिक एनर्जी फर्स्ट सेक्शनची, आणि ही काय पोटेन्शियल एनर्जी. इकडं त्याच्या वेळेस लिक्विड याच्यातून बाहेर येतं त्यावेळेस त्याची ॲटमॉस्फिअर प्रेशर आणि ही त्याची कायनेटिक एनर्जी, आणि हे स्टेशनरी नसणार आहे इथे लिक्विड, मग इथं कायनेटिक पोटेन्शियल एनर्जी त्याची काय असणार आहे, 0 असणार. कळल्यापर्यंत पुढं पहा. आता बाय द इक्वेशन ऑफ कंटिन्युटी, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी पाहिलं होतं आपण, A1 V1 इक्वल टू A2 V2. त्याच्यावर आपण V1 ची व्हॅल्यू काढली, V1 आणि A1 काय झाला, A2 ला डिवाइड झाला इकडे जाऊन. बरोबर का. मग A2 आपण A1 इंटू V2, त्याच्यावर आपल्याला इक्वेशन ऑफ कंटिन्युटी भेटलं. आता हेच इक्वेशन फक्त आधीच्या इक्वेशनमध्ये पुट करायचं, 1/2. बरोबर. आता P0 त्याच्यातलं कॅन्सल झाले इक्वेशन 1 मधले, जे इक्वेशन 1 होतं ना, दाखवतो का, हे जे इक्वेशन 1 होतं त्याच्यातला इकडचा हा P0 आणि हा P0 कॅन्सल होतो. बरोबर. आता बाकीच्या याच्यात आपण A1 ची व्हॅल्यू काय केली, आपलं V1 ची व्हॅल्यू पुट केली, 1/2 रो इंटू इथं होता V1 स्क्वेअर. बरोबर. त्याच्याऐवजी काय टाकलं आपण, त्याची व्हॅल्यू टाकली. बरोबर. इंटू V2चा स्क्वेअर. या टोटल ब्रॅकेटचा काय होणार आहे, स्क्वेअर होणार आहे. ही V1 ची व्हॅल्यू, इथं V1चा स्क्वेअर होता म्हणून स्क्वेअर काय केलं, फक्त इथं सेपरेट केलं. A2 आपण A1चा स्क्वेअर इंटू V2चा स्क्वेअर प्लस ही पोटेन्शियल एनर्जी ॲज इट इज राहणार त्याची, आणि इकडचा 1/2 रो V2 स्क्वेअर ॲज इट इज. बरोबर. आता इथं काय होतं पहा, हा 1/2 रो आणि 1/2 रो झाला कॅन्सल. बरोबर. त्याच्यानंतर पहा इथं काय होतं, हा जो रो आहे इथं. बरोबर का. आता हा कॅन्सल होताना काय होतं, ॲड करताना पाहिजे हा रो आणि हा रो. बरोबर का. हे 2 रो झाले, त्याच्यातला फक्त 2 कॅन्सल होतो इकडच्या बाजूचा, हा रो आपला रो कॅन्सल होतो, 2 ॲज इट इज राहतो. कळलं का मी काय सांगते पहा. काय झालं, इकडचा 1/2 आणि 1/2 कॅन्सल झाला. बरोबर. आता इथं पहा, हा रो आणि हा रो होता, म्हणजे इक्वल टू काय झाला, 2 रो झाला, आणि इकडचा रो म्हणजे इकडचा फक्त रो आणि रो कॅन्सल होणार, हा 2 राहणार. कळलं का. इथं काय राहिलं पहा, A2 आपण A1 त्याचा स्क्वेअर आणि V2चा स्क्वेअर राहिला, प्लस याच्यातला 2 राहणार, हे रो तर कॅन्सल होणार आहे,
टू इंटू जी एच झाला इक्वल टू इकडचा रो पण इकडचा कॅन्सल झाला इकडच्या बरोबर, इकडं काय झालं V2 स्क्वेअर. कळलं का कसं झालं नक्की. इथं काय झालं होतं, हा 1/2 आणि हा 1/2 कॅन्सल झाला होता, हा रो आणि हा रो मिळून काय झाला होता 2 रो झाला होता, इकडचा रो होता, हा रो ह्या रो बरोबर गेला, म्हणजे हे 2 रो गेले, फक्त हा 2 राहिला होता. कळलं. आता मग काय होतं पहा, हा 2GH हे बाकी सगळीकडे मायनस करा, 2GH इक्वल टू V2 स्क्वेअर मायनस A2 आपण A1चा स्क्वेअर इंटू V2 बरोबर. याच्यातून काय केलं आपण V2 कॉमन काढलाय दोन्हीमधून, मग पहा काय राहिलं, हा 2GH इकडे घ्या किंवा इकडे घ्या कुठं पण ठेवा, मग इथं हा V2 कॉमन काढला, याच्या जागेची 1 राहिला, हा A2 आपण A1चा स्क्वेअर आणि हा V2 ब्रॅकेटच्या बाहेर. आता आपण पाहिलं होतं की काय A2 खूप छोटा आहे, म्हणजे हा याला काही व्हॅल्यूज राहिली नाही बरोबर. 1 मायनस A2 खूप छोटा, समजा 0 असेल तर ही पूर्ण व्हॅल्यू 0 झाली, मग 1 मायनस 0 1 बरोबर. मग इथं काय राहिला V2 स्क्वेअर इक्वल टू फक्त काय राहिला 2GH राहिला, कारण 1 इंटू V2 काय होणार आहे V2 होणार आहे. मग याचं फक्त स्क्वेअर रूट घ्या, तर V2 इक्वल टू काय भेटेल आपल्याला रूट 2GH. याच्यावरून आपण काय करू शकतो, त्याचं स्पीड जे ह्या ओरिफेसमधून जे वॉटर बाहेर येणार ते कितीच्या स्पीडने बाहेर येतं, तर हे आपण ह्या फॉर्म्युल्यावर फाइंड करू शकतो. कळलं. हे होतं ते बर्नौलीचं फर्स्ट इक्वेशन. आता आपल्याला सेकंड ॲप्लिकेशन स्टडी करायचं आहे व्हेंच्युअर ट्यूब. व्हेंच्युअर ट्यूब म्हणजे एक छोटासा पाईप असतो पा, आणि इथं मध्ये त्याला थोडंसं काय केलं कन्स्ट्रिक्ट केलं, म्हणजे असं याचा इथं हा क्रॉस सेक्शन एरिया खूप कमी आहे, या दोन्ही बाजूला क्रॉस सेक्शन एरिया खूप जास्त, म्हणजे ह्या टाईपचा पा असा पाईप आहे ह्या टाईपचा. कळलं. मधला क्रॉस सेक्शन एरिया खूप कमी आहे आणि दोन बाजूला सारखा एरिया, त्याला व्हेंच्युअर ट्यूब म्हणतात. कळलं. मग याचं काय सांगितलं पा, व्हेंच्युअर ट्यूब इज यूज टू मेजर द स्पीड ऑफ द फ्लो. इथून काय करतात, ह्याच्यातून इकडे एक स्पीड इथे एक मेजर करतात, वरती हॉल दिले ना, इथं मेजर करतात आणि इथं सुद्धा मेजर करतात. ते स्पीड ऑफ द फ्लो मेजर करण्यासाठी जे पाईपलाईन्स वगैरे असतात पाण्याच्या, त्याचं स्पीड मेजर करण्यासाठी ही व्हेंच्युअर ट्यूब वापरली जाते. इट हॅज अ कन्स्ट्रिक्ट इन द ट्यूब, हे मध्ये असं छोटासा कन्स्ट्रिक्ट पार्ट असतो. द फ्लुइड ऑफ द डेन्सिटी रो फ्लोज थ्रू द व्हेंच्युअर ट्यूब, त्याच्यातून त्या डेन्सिटीचं वॉटर फ्लो होते. The area of cross section A1 and wider part and A2 is a constrict part. A1 चा क्रॉस सेक्शन एरिया मोठा आहे, तसा A2 चा क्रॉस सेक्शन एरिया खूप छोटा आहे. लेट स्पीड ऑफ बी द V1 अँड V2 ऑफ प्रेशर P1 अँड P2. इथं V1 स्पीड असणार आहे आणि हे इथं V2 स्पीड असणार बरोबर, दोन क्रॉस सेक्शनमध्ये. मग इथं पण काय करणार, बर्नौलीज इक्वेशन यूज केला आपण. आता इथं मोशनमध्येच पूर्ण स्पीडमध्ये, म्हणजे इथं काय येणार आहे, इथली जी पोटेन्शियल एनर्जी होती बर्नौलीज इक्वेशनची ती दोन्ही बाजूची 0 0 असणार, म्हणून ती इथं कन्सिडर केली नाही. याचा प्रेशर फर्स्ट याचा P1 + 1/2 त्याची कायनेटिक एनर्जी आणि इकडच्या सेकंड पार्टची कायनेटिक एनर्जी, हे होतं आपलं बर्नौलीज इक्वेशन बरोबर. आता इथं काय केलं पहा, हा जो P2 होता तो P1 कडे गेला, तो झाला मायनस बरोबर, आणि इकडचा ह्याच्याकडे आला तो झाला मायनस, त्याच्यातून 1/2 रो कॉमन काढलाय, मग इथं काय झाला हा V2 मायनस V1 स्क्वेअर झाला बरोबर का. पण आपल्याकडे आपण आधी इक्वेशन काढलं तर की दोन प्रेशर मधला डिफरन्स तो का असतो, रो GH असतो बरोबर का, आधीच्या व्हिडिओमध्ये होता याचं बरोबर. मग त्याच्याऐवजी काय केलं आपण, रो GH पुट केला, त्याला डिफरन्स म्हणतात, डिफरन्स इन प्रेशर, त्याची व्हॅल्यू रो GH आपण ही आधी फाइंड केलेली. मग रो GH इक्वल टू 1/2 रो इंटू V2 स्क्वेअर अपॉन V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. त्याच्यात काय झाला, हा रो आणि हा रो कॅन्सल, हा 2 इकडं डिवाइड होता, इकडं मल्टिप्लाय झाला, म्हणजे झाला 2GH इक्वल टू V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. कळलं इथपर्यंत. पुढं पहा, आता हे जे इक्वेशन आहे इथपर्यंतच, हे जे लास्ट इक्वेशन आहे त्याला जर आपण मॉडिफाय केलं, याच्यावरून आपण V2 ची व्हॅल्यू काढू शकतो, V1 ची व्हॅल्यू काढू शकतो, कारण V2 ची व्हॅल्यू काढला हा प्लस याच्याकडे फक्त जाऊन मायनस होणार, बाकी काही चेंज नाही होणार. त्याच्यावरून आपण त्याचं काय करू शकतो, स्पीड फाइंड करू शकतो. म्हणजे असंही V2 इकडे जर आला बरोबर का, V2 जर ह्या बाजूला आला तरी काय राहणार आहे, जर आपल्याला V2 फाइंड करायचं असेल पहा परत सांगतो, जर आपल्याला ह्या इक्वेशनवरून जर V2 फाइंड करायचं झालं, मग इथं काय लिहिणार आपण, V2 चा स्क्वेअर इक्वल टू हा जो मायनस होता इकडे जाऊन फक्त प्लस होणार, काय होणार A2GH प्लस V1 स्क्वेअर बरोबर का. याचं फक्त स्क्वेअर रूट काढलं, तर याचं स्क्वेअर रूट काढलं तर हा स्क्वेअर जाणार, याचा स्क्वेअर जाणार, हे रूटमध्ये येणार, तर त्याच्यानं आपण काय करू शकतो, इथलाच प्रेशर स्पीड किंवा V1 जर फाइंड करा तर इथलं स्पीड काय करू शकतो आपण ह्या इक्वेशनवरून फाइंड करू शकतो. कळलं. हे होतं ॲप्लिकेशन होतं बर्नौलीज प्रिन्सिपलचं व्हेंच्युअर ट्यूब. ओके. आता आपल्याला याचं थर्ड ॲप्लिकेशन स्टडी करायचं आहे. हे खूप इझी ॲप्लिकेशन, याच्यानंतरचे 3 याला फक्त रीड करायचे, याला काही डेरिवेशन वगैरे नाही. फर्स्ट 2 ॲप्लिकेशन जे होते त्यालाच डेरिवेशन होतं. तर हे काय, लिफ्टिंग ऑफ ॲन एरोप्लेन, म्हणजे एरोप्लेन कसं टेक ऑफ करतं, कसा एअर प्रेशर असतो
त्याचं हे इथं एक विंग दिलं आहे त्याचं, हे त्याच्या खालचा प्रेशर आणि हा विंगच्या वरचा विंग म्हणजे त्याचं जी पंख असतात विमानाच्या साईडची त्याचं दिले. पहा इथं फक्त आपल्याला रीड करायची. द शेप ऑफ द क्रॉस सेक्शन ऑफ द विंग ऑफ एन एरोप्लेन इज शोन इन फिगर. तर आपल्याला एक विंगचा क्रॉस सेक्शन एरिया दिला आहे. द एरोप्लेन रन्स ऑन अ रनवे. ज्यावेळेस एरोप्लेन रनवेवर पळत असतं ड्यू टू एरोडायनॅमिक शेप ऑफ इट्स विंग. आता एरोडायनॅमिक शेप म्हणजे पहा कसा असतो, पुढच्या साईडला निमुळता असं टोक असतं आणि मागच्या साईडला असा मोठा असतो. बरं, याला एरोडायनॅमिक शेप म्हणतात. मला नीट ड्रॉ करत आला. या टाईपचं असतं पण या टाईपचं म्हणजे ह्या बाजूने आणि ह्या बाजूने हवा काय जाते त्याची निघून जाते, याला म्हणतात एरोडायनॅमिक शेप. बरोबर. वेन एरोप्लेन रन्स ऑन एअरवे रनवे ड्यू टू एरोडायनॅमिक शेप ऑफ इट्स विंग द स्ट्रीमलाईन ऑफ एअर आर क्राउडेड अबाव द विंग. जे स्ट्रीमलाईन फ्लो असतो एअरचा तो कुठं असतो सगळ्यात जास्त त्या विंगच्या वरच्या बाजूला असतो. बरोबर. ॲज कम्पेअर टू बिलो द विंग. खालच्या बाजूला कमी असतो प्रेशर, वरच्या बाजूला सगळ्यात जास्त असतो. दस द एअर अबाव द विंग मूव्ह फास्टर दॅन द बिलो ऑफ द विंग. वरची जी एअर आहे ती खालच्या एअरपेक्षा जास्त स्पीडने काय होत असते, मूव्ह होत असते. अकॉर्डिंग टू बर्नॉलीज प्रिन्सिपल द प्रेशर अबाव द विंग डिक्रीजेस. आता वरती काय होतं, प्रेशर जास्त हवा असल्यामुळे प्रेशर खालचा प्रेशर जास्त असतो कमी हवेमुळे, वरचा प्रेशर काय असतो कमी असतो. द प्रेशर अबाव द विंग डिक्रीजेस. काय होतं, हळूहळू डिक्रीज व्हायला लागतो. अँड दॅट बिलो द विंग्स इन्क्रीजेस. आणि खालचा प्रेशर काय होतो, वाढायला सुरुवात होते. बरोबर. ड्यू टू दिस प्रेशर डिफरन्स अँड अपवर्ड फोर्स कॉल्ड डायनॅमिक लिफ्ट. आता वरती काय झाला, प्रेशर कमी झाला, मग खालचा प्रेशर वरती जायला सुरुवात होते, कारण हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे प्रेशर मूव्ह होत असतो. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यात डायनॅमिक लिफ्ट येते. आता हा प्रेशर एरोप्लेनच्या जे ब्लेड असतं त्याला वरती रेटत असतं ना, मग एक डायनॅमिक लिफ्ट तयार होतो. ॲक्ट्स ऑन द बॉटम ऑफ द विंग ऑफ द प्लेन. ह्याच्या प्लेनच्या खालच्या बाजूने काय होतं, प्रेशराचा वरच्या बाजूला ॲक्ट व्हायला सुरुवात होते. वेन दिस फोर्स बिकम ग्रेटर दॅन द वेट ऑफ द एअरप्लेन. आता हा फोर्स काय होतो, वाढत जातो आणि हा एरोप्लेनच्या वेटपेक्षा जास्त होतो. आता एकदा का हा एरोप्लेनच्या वेटपेक्षा प्रेशर जास्त झाला तर एरोप्लेन काय होतं, टेक ऑफ होतं. कळलं का काय होतं, सिम्पल फक्त रीड करून लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर दुसरं याचं ॲप्लिकेशन आहे काय तर ते ॲटोमायझर म्हणजे तो व्हेकलमध्ये कार्बोरेटर असतो ना, पेट्रोलला सप्लाय करतात, किंवा आपला जो स्प्रे असतो इथं दिले पा, ॲक्शन ऑफ द कार्बोरेटर ऑफ एन ऑटोमोबाईल इंजिन, किंवा जो पेंट गन असते, किंवा आपला सेंट स्प्रे असतो, बरोबर, बॉडी स्प्रे वगैरे, किंवा इन्सेक्ट स्प्रे असतो. इट इज प्लेस ऑन द बर्नॉलीज प्रिन्सिपल. म्हणजे त्याचे पण पहा, इथं खाली असा टँक असतो, इथं एक छोटंसं बटन असतं, ते प्रेस केल्यानंतर इकडं नाही का त्याचा स्प्रे निघतो, सेम त्या टाईप. इन ऑल दिस द ट्यूब टी, ही जी ट्यूब असते डीप इन द लिक्विड, एअर इज ब्लोन ॲट द हाय स्पीड ओव्हर द टीप. त्याच्यावर काय होतं, या बाजूने आपण ज्यावेळेस बटन दाबतो त्याचं एक पिस्टन टाईप असतो, तो काय करतो, त्याच्यावर प्रेशर एक्झर्ट करतो. बरोबर. तर प्रेशर एक्झर्ट झाला तर काय होतं, ओव्हर द टिप ऑफ दिस ट्यूब विथ द हेल्प ऑफ द पिस्टन पी ऑफ द सिलेंडर सी. याच्यातल्या पिस्टनने काय करतो, आपण इकडे एअर ब्लो करतो, हवा पाठवतो. बरोबर, त्या बटन प्रेस करून. दिस हाय स्पीड एअर क्रिएट्स लो प्रेशर ओव्हर द ट्यूब. आता पहा, जिथं जास्त हवा तयार होते ना, तिथं जो प्रेशर असतो ना तो लो व्हायला सुरुवात होते. कळलं का, ॲज कम्पेअर टू अदर. ड्यू टू विच द लिक्विड राईज अप. आता इथं लो प्रेशर झाल्यामुळे काय होतं, हे खालचं लिक्विड हाय प्रेशरचं असतं, इथं खाली हाय प्रेशर असतो, हे लिक्विड लो प्रेशर घ्यायला सुरुवात होते वरती. आणि ह्या बाजूने ते आपण हवा ज्यावेळेस टाकतो, हे प्रेस करत असतो, त्यावेळेस हे लिक्विड काय होतं, त्या हवेने इकडं स्प्रे होतं. कळलं. ड्यू टू विच द लिक्विड राईज इन द इट अँड इट देन ब्लोन ऑफ इन अ व्हेरी स्मॉल ड्रॉपलेट विथ द एक्सपेलियर. आपण हे पिस्टनने जे हवा इकडे टाकतो त्याच्यामुळे हे लिक्विड काय होतं, सगळीकडे ड्रॉपलेट थ्रू स्प्रेड होतं. कळलं. त्याच्यानंतर आपलं लास्ट प्रिन्सिपल आहे ब्लोईंग ऑफ रूफ बाय द स्टोमी विंड. म्हणजे खूप जास्त वादळ आल्यावर घरावरचे पत्रे वगैरे नाही का उडून जातात, तेच आहे, फक्त ते पण सेम असतं. वेन अ हाय स्पीड स्टोमी विंड ब्लो ओव्हर द रूफ. हाय स्पीडमध्ये इथं जास्त हवा वाहत असते ॲज कम्पेअर टू इनर पार्ट. आतल्या पार्टमध्ये हवा खूप कमी असते. मग होतं काय, वरच्या जास्त हवेमुळे इकडं कमी प्रेशरचं इकडं कमी प्रेशर राहतो आणि आत इनर पार्टमध्ये हाय प्रेशर तयार होतो. बरोबर. इट कॉजेस लो प्रेशर पी अबाव द रूफ. वरती काय होतं, हाय प्रेशर लो प्रेशर तयार होतो. अकॉर्डन्स विथ द बर्नॉलीज प्रिन्सिपल. हावेवर द ट्यूब एअर ब्लो द रूफ. ज्यावेळेस वरच्या बाजूने हवा वाहत असते त्यावेळेस काय होतं, इट्स स्टिल ॲट द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर पी झिरो. इनसाइड आतल्या बाजूला काय राहतो, वरती जरी जास्त हवा असली तरी आतल्या बाजूला ॲटमॉस्फिअरिक प्रेशरमुळं हाय प्रेशर असतो आणि वरती लो प्रेशर असतो. ड्यू टू धिस डिफरन्स, मग ह्या दोन प्रेशरचा डिफरन्स आला ना, वरती लो प्रेशर आहे, खालून हाय प्रेशर आहे, या डिफरन्समुळे काय होतं, या खालच्या प्रेशरने हे रूप काय होतं, उडून जातं वाऱ्याबरोबर. कळलं का, हेच ते ॲप्लिकेशन होतं.
एक लास्टचे 3 ॲप्लिकेशन फक्त रीड करायचे आणि फर्स्ट 2 ॲप्लिकेशनचा डेरिवेशनचा स्टडी करायचा. कळलं? हे होतं बार्नरीज प्रिन्सिपलचे ॲप्लिकेशन. याच्यात बार्नरीज प्रिन्सिपलचं डेरिवेशन खूप इम्पॉर्टंट. कळलं? अशा पद्धतीने आपला हा चॅप्टर फिजिक्सचा एंड झाला. कळलं?